शृंगार शृंगावरी नामे सज्जन जो नृपे वसविला श्री उर्वशीचे तिरी साकेताधिपती कपी भगवती हे देवजाचे शिरी तेथे जागृत रामदास विलसे जो या जना उद्धरी। आपण प्रकृती आणि पुरुष या दशकाला सुरुवात केली आहे। पहिला समास आपण अभ्यास केला, त्याच्यामध्ये आपण असं पाहिलं की आपल्यामध्ये जो परमात्मा आहे, ईश्वर आहे, त्या ईश्वराला आपल्या देहाचं सुखदुःख लागतं आणि म्हणून त्या देहाच्या शक्तीनं त्याच्यावर केलेला जो काही घात आहे त्याला तो शब्द वापरला आणि देव बलात्कार या नावाचा पहिला समास आपण अभ्यासला। आज आपण शिवशक्ती असा समास अभ्यासणार आहोत। आपल्यासमोर विषय मांडण्यापूर्वी मनात विचार आला की 17व्या दशकापर्यंत वाटचाल झाली आहे, तर आधी अध्यात्म सांगावं, शास्त्र सांगावं, तत्त्वज्ञान सांगावं का समर्थांनी त्यांच्या 14-15 वर्षांच्या मुलांसमोर हा विषय मांडताना सोपं करून सांगितलं आहे ते सांगावं। मग सकाळी आज मला आलं की असं नाही, स्थूल गोष्टी कळतात आणि स्थूलाकडून सूक्ष्माकडे जायचं असतं, पण काही वेळा सूक्ष्म आधी पाहायचं, म्हणजे शास्त्र आधी पाहायचं, अध्यात्म आधी पाहायचं आणि मग आपोआपच स्थूलाकडे जायचं असं कळतं। आपल्याला वरवरचं दिसतं ना, आपल्याला अंतरंग दिसत नाही। आपण माणसाची परीक्षा करताना सुद्धा पाहतो की वर्ण कसा दिसतो आहे आणि अंतरंग नंतर कळतं, पण जर का अंतरंग आधी कळलं तर मग वरच्या गोष्टी आपण दुर्लक्षित करू शकतो की हा मुलगा खूप चांगला आहे, अत्यंत चांगला आहे जर रंगाने सावळा, पण आपण त्याला पसंत करतो की बरोबर आहे, बाकी सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या। तसं आहे की स्थूल गोष्टी नंतर कळल्या तरी एक वेळ चालेल, पण अंतरंग कळलं पाहिजे, सूक्ष्म कळलं पाहिजे। या आधारे आपण आधी शिवशक्ती याच्या मागचं जे काही अध्यात्म आहे ते आधी जाणून घेऊया आणि मग सर्वानुभूती परमेश्वर म्हणून समर्थ काय सांगतायत आपल्याला ते आपण लक्षात घेऊया। असं आहे की हे जे विश्व आहे याच्यामध्ये आपल्याला अचेतन आणि सचेतन म्हणजे स्वतःहून हलू शकणारे चेतनाशक्ती ज्यांच्याजवळ, आपण सगळेजण सचेतन आहोत, आपण इकडून तिकडे जाऊ शकतो, सगळे जीव प्राणी येत इकडे तिकडे तिकडे जाऊ शकतात, पण दगड धोंडे पर्वत झाडं हे स्वतःने जाऊ शकत, त्यामुळे ते सगळे अचेतन आहेत आणि आपण चेतनायुक्त आहोत, आपण हालचाल करू शकतो। अशा दोन्ही गोष्टींनी हे विश्व सगळं भरलेलं आहे। सचेतन आणि अचेतन दोन्ही गोष्टी ह्या विश्वामध्ये आहेत, सहज त्यांच्यातला फरक आपल्याला कळू शकतो। पण होतं असं की ह्या अचेतनाच्या कवचामध्ये चैतन्य असणारे सचेतन सुखरूप राहतात। पटकन ह्या वाक्याचा अर्थ लक्षात येणार नाही, पण मी उदाहरण देते की समर्थांच्या आणि महाराजांच्याकडे संवाद एक झाला। समर्थ आणि शिवाजी महाराज जावळीच्या खोऱ्यामधून जात होते आणि समर्थांना असं वाटलं की महाराजांनासुद्धा आपल्या ह्या सगळ्या गोष्टीचा कुठे अहंकार येतो का काय, आणि म्हणून समर्थांनी कुबडीच्या साह्याने एक असा भला मोठा पत्थर पडला होता, त्या दगडावरती सांगितलं की हा पत्थर फोडायला सांग। समर्थांची आज्ञा म्हणून शिवाजी महाराज लगेच पाथरवटाला बोलावलं आणि तो दगड, आता तो अचेतन आहे, पत्थर आहे, पडलेला आहे एक, त्या अचेतनाला फोडायला सांगितलं। त्या पाथरवटाने तो दगड फोडला आणि टुणकन बेडकी आतून बाहेर आली। ती सचेतन आहे, ती हालचाल करू शकणारी आहे। अचेतन कवचामध्ये सचेतन बेडकी सुखरूप होती। आता मला माझ्या वाक्याचा आपल्याला अर्थ कळेल की जरी बाहेरून कवच असं अचेतन असलं तरीसुद्धा आत चैतन्य राहू शकतं, असं उदाहरणाच्या सहाय्याने आपल्याला कळेल। आता आपल्याला येईल की आपलं उलटं आहे की आपलं शरीर आहे, आपण माणूस आहोत, तर आपण इकडे तिकडे हलू शकतो, पण आपण हलू शकतो म्हणजे आपल्याला कोण हलवत आहे? आतला परमेश्वर हलवत आहे, नाहीतर हे दगडच आहे, हलायचं नाही म्हटलं तर नाहीच हलणार। आता आपल्या लक्षात आहे की खरंच अचेतनामध्ये आतमध्ये असणारं जे चैतन्य आहे, आतमध्ये असणारं जे ईश्वर आहे, तो ईश्वर आपल्याला हलवतो आहे। म्हणजे सचेतन असो नाही तर अचेतन असो, त्याला हलवण्यासाठी एका शक्तीची गरज आहे। आता शक्ती दोन प्रकारची आहे, दगडाला, झाडाला, काय खांबाला हलवायचं असेल तर त्याला बाहेरून शक्ती लागेल। अशीच बाल्कनीत उभी होते आणि गॅसवाल्याची गाडी आली, तर या रांगेत सगळी हॉटेल आहेत, सगळेजण आपापले सिलेंडर रिकामे घेऊन आले। आता ते रिकामे सिलेंडर आणणं आणि भरलेला सिलेंडर आपल्या ठिकाणी घेऊन जाणं अचेतन आहे, ते सिलेंडर स्वतः काहीच नाही करणार, त्यांना बाहेरून शक्ती लागणार आहे हलवायला। आता ही बाहेरची शक्ती वापरायची तर शहाणा माणूस काय करतो, तर नुसतं तर सिलेंडर आडवा घालतो, पायाने लाथडतो, चालला तो घरंगळत फुटपाथावरून,
आणि आपल्याला हवा तिथे घेऊन गेला. विचार करत हे असा आहे, अचेतन गोष्टीला बाहेरून हलवायला शक्ती लागते. माणसाच्या बाबतीत किंवा सजीवांच्या बाबतीत काय आहे की ह्याला आत आणि बाहेर दोन्हीकडे शक्ती आहे आणि त्या दोन्ही शक्ती हलवू शकतात. तुम्हाला उचलून पण नेता येईल किंवा आपण वाहनात बसलो तर आपल्याला इकडून तिकडे जाता येईल. आणि आतली पण आपल्याजवळ एक शक्ती आहे. आपण जर आतून ठरवलं की येस मला हे करायचं आहे तर आपण करू शकतो. त्यामुळे सजीवांना आत आणि बाहेर हलवण्यासाठी शक्ती आहे. अचेतन गोष्टींना स्वतःहून नाही काही करता येणार, पण त्यांना बाहेरून हलवता येईल. वाहनात ठेवलं तर घेऊन जाता येईल. आत्ता म्हटलं तसं धक्का मारला बाहेरून तर ते घरांना घेऊन जाता येईल. त्याला जसं नेता येऊ शकेल, त्याला हलवता येऊ शकेल, तसं त्या शक्तीचा वापर आपल्याला करता येईल. आपल्याला कुठल्या विषयाकडे जायचं आहे आपल्याला कळेल. आत असणारा शिव आहे, बाहेरून लावायची शक्ती आहे. शिवशक्ती निरूपण आपला विषय आहे. पण जाताना लक्षात असं घ्यायचं आहे की या संबंध विश्वामध्ये असणाऱ्या सचेतन आणि अचेतन या सगळ्याच गोष्टींमध्ये ईश्वर आहे. त्यामुळे त्या सगळ्याच गोष्टींमध्ये शिव आणि शक्ती असणार आहे. आता ही जी शक्ती आहे ह्या शक्तीच्या सुद्धा म्हणजे दोन अवस्था आहेत. एकाला म्हणायचं स्थिती आणि एकाला म्हणायचं गती. आता स्थिती म्हणजे काय? स्थिती म्हणजे नुसतं असणं आहे, त्याला स्थिती म्हणायचं. काही स्वतःहून काही करत नाही आहे, त्यामुळे त्याला नुसतं काहीच हालचाल नाही आहे असं त्याचं एक असतं. आणि गतीला कळतं आपल्याला, गती म्हणजे हालचाल आहे. आता नुसतं गतीला हालचाल असं नाही तर आपल्या माणसाच्या बाबतीत जीवाच्या बाबतीत विचार करायचा झाला तर जीवन म्हणजे निर्माण होणं, जन्माला येणं, वाढणं. आपण त्याच्यासाठी काही करत नाही आहोत. म्हणजे आपण असं म्हणतो की चांगले सगळे पदार्थ खाल्ले तर शरीराची वाढ चांगली होईल वगैरे, पण ही ईश्वराची सगळी योजना आहे. 18 वर्षापर्यंत किंवा 21 वर्षापर्यंत तो आपला देह बरोबर वाढवतो आणि त्याच्यानंतर नाही वाढवत. बरं वाढसुद्धा कुठे करायची ते त्यांनी बरोबर ठरवलेलं आहे. नाकच वाढत राहिलं असं काही नाही झालेलं, कानच वाढत राहिलं असं काही नाही झालेलं. योग्य पद्धतीनं ईश्वराच्या योजनेबरोबर हुकूम कुठल्या इंद्रियाची कशी हे करायची वाढ ते सगळं ठरलेलं आहे. त्यामुळे स्थिती आणि गती ह्याचे पण अर्थ आपल्याला कळतात. स्थिती म्हणजे नुसतं असणं आणि गती म्हणजे स्वाभाविकच त्याची वाढ होणं. या दोन्ही गोष्टी पण लक्षात घेतल्या तर आपल्याला कळेल की सचेतन वस्तूला वाढीसाठी किंवा हलवण्यासाठी काय करावं लागतं, अचेतनला काय करावं लागतं. स्वतःला माणूस स्वतः म्हणून जे काही आहे त्याला काहीच करावं असं वाटलं नाही तर आपण म्हणतोच अगदी दगड आहेस बाबा. पण असं घडत नाही. माणसाला स्वतः काहीच न करणं हे अगदीच म्हणजे त्याच्या काय म्हणायचं निर्जीव असल्यासारखं आहे. त्याच्याशी आपल्याला काही विचार करायचं कारण नाही. आपल्याला विचार करायचा आहे आतूनची पण शक्ती ज्याला मिळते त्याची कशी प्रगती होते त्याचा. त्यामुळे या दोन्ही दृष्टीने विचार केला तर माणसाचा किंवा जीवांचा अगदी सहज आपण पाहतो कुत्रा, मांजर, चिमणी, कावळा, गाय ह्या सगळ्यांच्या ज्या काही हालचाली आहेत त्या हालचालीमागे सुद्धा काहीतरी त्यांचा उद्देश असतो की ते आपण नुसतं जरी निरीक्षण केलं तरी आपल्याला कळतं. आपल्या बाल्कनीत काहीतरी नको असणाऱ्या वस्तू आपण ठेवलेल्या असतात, तिथे सुद्धा त्या कावळ्यांची नजर जाते आणि त्यांच्या घरट्याला एखादी तार, हँगरचा एखादा हे मिळालं तेवढं ते ओढून ओढून काढतात. म्हणजे त्यांचं लक्ष, त्यांना जे काही हवं आहे ते, त्यांची जी काही गरज आहे ते, त्या गरजेप्रमाणे ते त्या सगळ्या वस्तू गोळा करतातच. त्यामुळे सजीव वस्तूंना जी गती असते ती त्याच्या मागे आतली शक्ती असते. माणसाची प्रगत आहे, माणूस अधिक बुद्धिमान, अधिक हुशार आहे. त्यामुळे सगळ्या जीवांमध्ये माणसाचा विचार केला तर त्याची जी गती आहे त्याला ते अधिक प्रगत आहे असं दिसेल. माणसाला नुसतं काही आहार, शय्या, अभय, बैठोर एवढ्याच 4 गोष्टी नाही आहेत. त्यामुळे माणसाच्या बाबतीमधली प्रगती आपण अधिक उल्लेखनीय धरू. पण सगळ्या जीवांना ही गती आहे असं दिसेल. आता ही जी शक्ती आपण म्हणतो आहे ना, या शक्तीचे पण 2 प्रकार आहेत. फळा असताना तर फळ्यावर मी तुम्हाला लिहून दाखवलं असतं की सचेतन, अचेतन, मग पुढे काय, म्हणजे दोन्ही शक्ती म्हणजे काय. तर शक्तीमध्ये सुद्धा 2 प्रकार म्हणजे काय, एकाला आपण ऊर्जा म्हणतो आणि एकाला आपण जीवनशक्ती म्हणतो. आता ऊर्जा याचा अर्थ काय आहे तर निरनिराळ्या गोष्टीतून आपल्याला ऊर्जा मिळते. अगदी काही नाही तर ही जी पृथ्वी आहे ही पृथ्वी स्वतःभोवती पण फिरते आहे आणि सूर्याभोवती पण फिरते आहे असं आपण मान्य केलं आहे. कारण शास्त्रज्ञानाने याच्याबद्दल भरपूर अभ्यास केला आहे आणि हे आता सत्य आपण मान्य केलं आहे. त्यामुळे ती फिरत असणाऱ्या पृथ्वीवरसुद्धा आपण स्थिर उभे आहोत कारण गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे. त्यामुळे ही जी ऊर्जा आहे त्या ऊर्जा कुठल्या प्रकारे तर गुरुत्वाकर्षणाने, ध्वनीच्या साह्याने,
प्रकाशाच्या सहाय्याने आपल्याला ती ऊर्जा प्राप्त होऊ शकते. साधारणपणानं असं आहे की हे ऊर्जेचे सगळे जे काही प्रकार आहेत, आत्ता म्हटलं तसं वीजसुद्धा मनुष्य निर्मित जरी असलं तरी वीजसुद्धा त्याच्यामध्ये येईल, की ह्या सगळ्या प्रकारांमुळे आपल्याला ही शक्ती प्राप्त होते. शक्ती 2 प्रकारांनी म्हटलं की ऊर्जा आणि जीवनशक्ती. ही ऊर्जा जी आहे ती या सगळ्या पद्धतीने म्हणजे गुरुत्वाकर्षण शक्ती आहे. खरी गोष्ट आहे, पाणी उताराकडे धावतं, त्यामुळे या गोष्टींकडे आपल्याला मान्य करावं लागतं की हो गुरुत्वाकर्षण असल्यामुळे हे सगळं आहे. मग आपलं न्यूटन आज दिसलं सफरचंद खाली पडताना आम्हाला पण दिसत होतं, पण आम्हाला काय ते गुरुत्वाकर्षण कळलं नाही काही. हे असं घडतंच असं आम्ही गृहीत धरलं. तर तसं आहे की ऊर्जेचे जे प्रकार आहेत ते ऊर्जेच्या प्रकारामुळे हे सगळं ठिकठिकाणी चाललं आहे. पण अजून एक दुसरी शक्ती आहे, त्याला जीवनशक्ती म्हटलं. या जीवनशक्तीचा विचार केला तर ही जीवनशक्तीसुद्धा कशी आहे, तर ही शक्ती प्राण्यांना आत्ता म्हटलं तसं जन्माला घालते आहे किंवा वाढवते आहे, त्यांचं रक्षण करते आहे, त्यांना रोग होऊ नयेत म्हणून पण काळजी घेते. आपल्याकडे रचना आहे, आपण औषधांची बाहेरून घेतो मदत, ती बाहेरची मदत आहे, पण आपल्या यंत्रणेतून आपल्या सगळ्या रोगांना बरं करण्याची ताकद आहे. हे लोकांनी मान्य केलेलं आहे अभ्यास करून. जखम झाली तरी जखम भरून येण्याची की ही जादू आपल्या शरीरामध्ये आहे. आपल्याला धीर नसतो किंवा विश्वास कमी पडतो म्हणून बाहेरच्या योजना आपल्याला लागतात आणि आपण बाहेरच्या मदतीनं ते बरं होईल असा प्रयत्न करतो. पण शरीराकडे ती ऊर्जा आहे, शरीराकडे ती शक्ती आहे. म्हणजे जे सैन्य म्हणतो आपण की जिथे गरज आहे तिथे सैन्य पाठवलं जातं, तसं आपल्या पेशीरूपी सैन्य जे आहे ते जिथे गरज आहे तिथे पाठवलं जातं. अशा प्रकारे वैद्यकीय ज्ञान आपल्याला सहजपणानं माहिती आहे. तर असं ह्या शक्तीचा उपयोग होतो. किंवा आपण म्हणतो ना की एकाच प्रकारचं शरीर आपल्याकडे आहे, पण एखादं शरीर खूप कष्ट करू शकतं. तसं आपण पाहतो की आता रस्त्यावरची कामं चाललेली असतात, इमारतीची कामं चाललेली असतात, तिथे काम करणारी जी मंडळी असतात त्यांना म्हटलं तर तुमच्या आमच्यासारखं शरीर आहे, पण ते किती कष्ट करू शकतात. तसे कष्ट सगळ्यांना आपल्याला नाही जमू शकणार. त्यामुळे कष्ट करण्याची ती जी शक्ती आहे ती पण आतमध्ये आहे. अशा निरनिराळ्या प्रकारच्या शक्ती असा विचार केला तर सगळ्या आहेत. आणखीन एका प्रकारची शक्ती आपल्या सगळ्यांजवळ आहे की कल्पनाशक्ती आहे, प्रतिभाशक्ती आहे, आपल्याजवळ शब्दशक्ती आहे. कमी अधिक प्रमाण असेल, एखादा कवी लेखक असेल त्याच्याजवळ शब्दशक्ती अधिक असेल. तुमच्या आमच्याजवळ पटकन आपल्याला एखादी गोष्ट सांगायची म्हटलं तर शब्द सुचत नाहीत असं आपण म्हणतो. तर अशी शक्तीची कमी जास्त प्रमाण असेल, पण या सगळ्या शक्ती आपल्याकडे आहे. नवनिर्मिती करण्याची शक्ती आहे. 14 विद्या 64 कला माणसाजवळ असतात. अगदी आपण नेहमी वर्णन घालली कचऱ्यातून कला, काही नाही टाकाऊ वस्तू असतात पण त्याच्यातून काहीतरी विशेष वस्तू केली जाते. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या शक्ती आहेत. ज्याला निर्माण शक्ती आपण की जीवनशक्ती असं म्हटलं, त्या सगळ्या शक्ती आपल्याजवळ आहे. आपल्याला परत परत लक्षात घ्यायचं आहे, जायचं आहे आपल्याला शिवशक्तीकडे. शिव म्हणजे आतला ईश्वर आहे. शक्ती आत्ता म्हटलं तशी आहे, ती आतही आहे आणि बाहेरही आहे. माणसाच्या बाबतीत शक्ती सगळीकडे आहे असं आपल्याला दिसते. सजीव प्राण्यांना जिवंत ठेवणारी ही जी चेतना शक्ती आहे ती पण आपल्यामध्ये आहे. आपण मागच्या समासात ते पाहिलं की देह आहे म्हणून आतला तो ईश्वर आहे. देह मंदिर आणि आतमध्ये असणारा ईश्वर असं पाहिलं. पण दोन्ही बाजूनी आहे. देह आहे म्हणून ईश्वर आहे, पण त्यालासुद्धा आपला देह आहे राहिला म्हणूनच तो पण आहे. आपला देह गेला की तो काहीच नाही करू शकत. त्यामुळे ह्या दिसायला जरी देह आणि आत्मा, जीव आणि ब्रह्म अशा जरी जोड्या असल्या तरी खरं आपल्याला आजच्या समासामध्ये शिकायचं आहे की हे दोन्ही एकच आहे. ह्या दोन्हीमध्ये भेदच नाही. आपल्या सोयीसाठी, आपल्याला समजण्यासाठी आपण हा देह आणि हा देह चालवणारी ती चैतन्य शक्ती म्हणजे आत्मा असा भेद शब्दांनी दाखवलेला आहे. प्रत्यक्षात या दोघांमध्ये भेद नाही, कारण एकाशिवाय दुसरं काही करूच शकत नाही. देह आहे म्हणून तो आहे आणि तो आहे म्हणून देह आहे असं जर आहे, त्या दोघांमध्ये भेदच नाही आहे. शिव आणि शक्ती नावं दोन असली, प्रकृती आणि पुरुष नावं दोन असली तरीसुद्धा यांच्यामध्ये भेद नाही. हे खरं म्हणजे आपल्याला आजच्या समासामध्ये शिकायचं आहे. आता थोडं आणखीन पुढे जायचं. ही जी आपण ऊर्जा आणि जीवनशक्ती अशा 2 प्रकारच्या शक्ती आत्ता पाहिल्या, माणसाच्या किंवा जीवांमध्ये आतमध्ये पण ती आहे, आपल्याला बाहेरून पण घेता येते. आपल्या बाबतीत आहे, आपल्याला आतमध्ये शक्ती आहे आणि त्या शक्तीचा आपण पुरेपूर वापर करायचं ठरवलं तर आपण म्हणतो की मी अगदी इकडं डोंगर तिकडे पण करू शकेन, कारण आतमधून आपल्याला ती शक्ती मिळते. आणि मग त्याच्या जोडीला आपल्याला बाहेरची मदत पण मिळते. त्या बाहेरची शक्ती पण आपल्याला चांगली माहिती आहे. त्यामुळे आपण कुठल्याही कठीण वाटणारी कुठलीही गोष्ट माणूस म्हणतो की येस मी करू शकतो. आपण अनेकदा त्याची उदाहरणं घेतो की अरे तो जो चित्ता जोरात पळतो
माणूस नाही जोरात पळू शकत, बरोबर आहे, पण माणसाजवळ ज्ञानशक्ती आहे, माणसाजवळ विचारशक्ती आहे, माणसाने बुद्धीच्या शक्तीच्या जोरावर विमान तयार केलं आहे आणि शिट्ट्यापेक्षा सुपर वेगानं या इकडून तिकडे माणूस जातो की. असा विचार केला तर अंतरिक्षली शक्ती, आतली शक्ती आणि बाहेरची शक्ती या दोन्ही शक्तींचा वापर करून माणूस प्रगती करू शकतो हे आपल्याला पटलं. आता लक्षात येईल की ही जी काही आतली असो बाहेरची असो, ही जी शक्ती आहे या शक्तीलाच माया म्हणायचं. माया बिया म्हटलं ना की आपण जरा अडकतो. हे आता कळलं बाबा, शक्ती म्हणजे काय कळलं, म्हणजे मला तुमच्या चेहऱ्यावरनं कळलं की शक्ती म्हणजे काय कळलं आहे. आतमध्ये पण शक्ती आहे, बाहेरून पण शक्ती आहे, बरोबर आहे. तर याला शारदा म्हणायचं, माया म्हणायचं, शक्ती म्हणायचं. जसं आपण पाहिलं की आत्मा ब्रह्म याला शुद्ध जाणीव म्हणायचं, तसं याला आतल्या शक्तीला किंवा बाहेरच्या शक्तीला काहीतरी चांगलं विधायक प्रगतीचं करायला लागणारी असणारी जी ताकद आहे ती म्हणजेच ही शारदा आहे किंवा माया आहे. आपण सगळ्या जोड्या पाहिल्या आहेत म्हणून सगळी नावं घ्यायची. गणेश आणि शारदा, गणेशाला आपण शुद्ध जाणीव म्हटलं आणि शारदेला आपण माया म्हटलं किंवा शारदेला शक्ती म्हटलं. तर ही जी शक्ती आहे तिला आपण माया म्हटलं. आता आजच्या समासामध्ये आपल्याला हे सगळे शब्द येणार आहेत. अगदी 30च ओव्यांचा समास, पण 30ही ओव्यांमध्ये 3 भागांमध्ये आपल्याला पहिल्या 10-12 ओव्यांमध्ये हे सगळे शब्दच सांगितलेले आहेत की या परब्रह्माला किती वेगवेगळ्या प्रकाराने वेगवेगळ्या शब्दांनी गायलेलं आहे. मग आता आपल्या लक्षात येईल की शिव आणि शक्ती म्हणजे निरनिराळी मंडळी कसं वर्णन करतात की शिव आहे ना म्हणजे आपला आत्मा आहे ना, तो शिव कसा आहे, तो मुकुल स्थितीत आहे. मुकुल म्हणजे कळी, कळीची स्थिती कशी असते तसा तो आत आहे. मुकुल कळीच्या स्थितीत आहे आणि त्याचं जे काही मोठं रूप आहे ना म्हणजे शक्ती. शिव आणि शक्तीमध्ये फरक नाही, तर ते आत आहे पण ते फुल्ल किंवा देह किंवा आतून आता नुसता देह म्हणायचं आहे. नुसता देह म्हटलं की आपण म्हणतो की दगडच आहे, तो काहीच करत नाही. आता दोन्ही प्रकारच्या शक्तीने युक्त असणारा, काहीतरी करू शकणारा, चांगलं करू शकणारा असा जो आहे तो शिवशक्ती दोघांचा आहे. आणि म्हणून त्याचं रूप कळण्यासाठी त्याला आपण मुकुल स्थितीमध्ये म्हणजे तो आत्मरूप ब्रह्मरूप म्हटलं. आणि त्याचं जे फुललेलं रूप आहे म्हणजे कमळ आहे समजा, तर ते कळीच्या रूपात असं त्याला आत्मा म्हणायचं, शिव म्हणायचं. आणि फुललेलं असेल त्याला देह म्हणायचं, त्याला जीव म्हणायचं, त्याला शक्ती म्हणायचं, त्याला माया म्हणायचं, त्याला शारदा म्हणायचं. असं आपण त्याला वेगवेगळ्या नावाने म्हणू शकतो. आणखीन एका पद्धतीने विचार करायचा की ते जे मुकुल स्थितीत असणारं ब्रह्म आहे, आत्मा आहे, तो सूक्ष्म आहे आणि हे जे आहे ते स्थूल आहे. म्हणजे सूक्ष्म कळण्यासाठी स्थूलाच्या थ्रू जावं लागतं. पण आता आपण अशा उंचीवर आलो की आपल्याला डायरेक्ट सूक्ष्म काय आहे ते कळलं आहे. ते सूक्ष्म दिसत नाही, निर्गुण आहे, निराकार आहे, देता घेता येत नाही, ते जळत नाही, ते तापवता येत नाही, ते काही नाहीसं होत नाही, असं सगळं त्याचं वर्णन करून झालेलं आहे. असं जर आहे तर ते समजून घ्यायचीच गोष्ट आहे, तर ती सूक्ष्म आहे आणि ती आपल्याला कळली आहे. त्या सूक्ष्म शिवशक्तीचं रूप एकच आहे, त्याच्यामध्ये भेद नाहीच आहे. नावं वेगवेगळी असली तरी ते दोन्ही एकच आहे हा विचार करायचा. शुद्ध जाणीव आणि अष्टधा प्रकृती. म्हणजे आता आपण देह म्हटलं की त्याच्यात त्रिगुण आले, पंचमहाभूत आली, त्यामुळे त्याला अष्टधा प्रकृती म्हणायचं आणि याला ती शक्ती आहे, प्रकृती आहे. पण आता आपल्या लक्षात येईल की फक्त समजुतीसाठी इतके दिवस आपण असे 2 भागामध्ये सगळं म्हणत होतो, पण दोन्ही इतके एकमेकावर अवलंबून आहेत तर त्या दोघांमध्ये भेद नाहीच. जरा थोडं म्हणायला सोपं असलं तरी कळायला असं वाटतं की अरे दादांत आत्ता इतके दिवस आपण हे 2 म्हणत होतो आणि आता दोघांचं एकच तुम्ही करून टाकलं, हे काय आहे. तर ते फक्त विवेकाने समजून घेण्यासाठी आपल्याला ते केलं होतं. मुळात असं लक्षात घ्यायचं की मुळात सगळं परब्रह्मच आहे. त्या परब्रह्माला असं वाटलं एकोहम बहुश्याम आणि म्हणून त्यांनी अशा 2 गोष्टी केल्या आणि म्हणत ते मुळात असलेल्या परब्रह्माचं आपण हे प्रकृती आणि पुरुष किंवा माया आणि ब्रह्म वगैरे वगैरे अशा ज्या गोष्टी आपण केल्या ते केलं. आता या परब्रह्माची जी मूळ शक्ती आहे किंवा परब्रह्म जे आहे त्यांनी त्या नाना प्रकारची शरीरं निर्माण झाली. परब्रह्म एकच. आता शरीरं निर्माण झाली, मग त्या शरीरामध्ये चांगलं वाईट आहेच, पण सगळं त्यांनीच निर्माण केलं आहे. म्हणजे पंचायत आली ना की मग वाईट गोष्टी का त्यांनी निर्माण केल्या, तर वाईट गोष्टी त्यांनी नाही निर्माण केल्या, त्यांनी सगळं चांगलंच निर्माण केलं. रावणामधला म्हणजे तुलसीदास म्हणतो राम आणि रावण दोघं एकच आहेत. आता असं कसं शक्य आहे. पण आम्हाला रावणाचं क्रौर्य आधी दिसलं, क्रौर्य आधी दिसलं, मग त्याची तपश्चर्या दिसली, मग तो शिवभक्त आहे ते कळलं.
मग त्यातलं क्रौर्य वजा केलं तर रामात आणि रावणात काहीच भेद नाही आहे. त्या क्रौर्यामुळे त्यांनी काही चुकीच्या गोष्टी केल्या आणि त्यामुळे तो वाईट आहे असं आम्ही म्हटलं. पण आपण जर राम आणि रावण दोन्ही परमेश्वर आहे असं मानायचं म्हटलं तर त्यातलं क्रौर्य आपल्याला वजा करावं लागतं, तर मग आपल्याला ते कळतं. मग ते क्रौर्य काही त्या परब्रह्माने नाही आणलेलं. परब्रह्माने सगळी सृष्टी निर्माण केली, अनेक जीव जंतू निर्माण केले, नाना प्रकारची शरीरं निर्माण केली. त्यांनी काही नंतर अष्टधा प्रकृतीच्यामुळे सत्वरजतमामुळे जे काही घडलं आणि त्याच्यामध्ये जो फरक झाला तो आपल्याला दिसतोय. तर तसं आपण लक्षात घेतलं तर कळेल. आणखी उदाहरणं आपण नंतर घेऊया. आधी आपण तत्त्वज्ञानाचा भाग संपूया. तर या पहिल्या 11 ओव्यांमध्ये समर्थाने आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि अशा अनंत असणाऱ्या परब्रह्माचं वर्णन केलं. ते दाखवता येते. आकाशाचं फार फार तर एक असं उदाहरण देतात. कसं आहे परब्रह्म, तर आकाश कसं अनंत आहे, अंतच नाही. आकाशाला कुठे संपवायचं आपण, अगदी क्षितिजापर्यंत नेलं तरी सुद्धा तिथे जर गेलं तर आपल्याला ते अजून दिसतं. तेवढं फक्त उपमा देण्यापुरतं परब्रह्म कसं, तर आकाशासारखं अनंत असं म्हणता येतं. पण म्हणजे आकाश म्हणजे परब्रह्म नाही, कारण आकाश म्हणजे पोकळीच, आकाश म्हणजे काहीच नाही. जसं जसं आपण उंच 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 जाऊ तसं आणखीन ते उंच जातो. त्यामुळे ही जी पोकळी आहे त्याला आकाश म्हणतो. त्यामुळे आकाश म्हणजे परब्रह्म नाही, पण परब्रह्म आकाशासारखं आहे असं फार तर आपण म्हणू शकतो. असं वर्णन त्याचं केलं. मग आता जर का असं पहिल्या ओवीपासून आपण वाचायचं म्हटलं तर ह्या पहिल्या 3 ओव्यांमध्ये त्यांनी आकाशाची तुलना परब्रह्माशी केली की कसं आहे तर आकाशासारखं आहे. ते जसं आहे अनंत हा शब्द, त्याला अंतच नाही, असं जे आहे ते आकाश आहे आणि परब्रह्म आहे. पण परब्रह्म म्हणजे आकाश आधी असं सांगितलं. हे जे परब्रह्म आहे, अनंत असणारं परब्रह्म आहे, याच्यामध्ये असे 2 भाग आपल्याला करता येत नाही की त्याला ज्ञान आहे म्हणावं तर नाही, नाही म्हणावं तर आहे, असं त्याचं होतं. स्मरण आहे का त्याला, तर स्मरण म्हणावं तर नाही, किंवा तुटत नाही फुटत नाही, त्याला आहे असं म्हणवत नाही, त्याला भूतकाळ म्हणवत नाही, तो भविष्यात आहे की नाही म्हणवत नाही. त्याचं काहीच नाही, तो अनंत आहे. त्याचं वर्णन आपल्याला करता येत नाही. ईश्वराचं वर्णन आपल्याला करता येत नाही, असं त्याचं वर्णन आहे. आणि म्हणून आपण त्याला निर्गुण, निराकार किंवा स्वयंभू किंवा शाश्वत असे शब्द आपण वापरतो आणि त्या परब्रह्माचं वर्णन करतो. पण त्याला तुमच्या आमच्यासारखं कालातीत असणाऱ्या त्याला काळामध्ये बांधता येत नाही, त्याला वेळेमध्ये बांधून ठेवता येत नाही. असं त्याचं घडतं की इतकंच कशाला, तो अंधारात आहे का प्रकाशात आहे. कालच आमचं सगुण निर्गुण पूजेबद्दल चाललं होतं. तर खरा तो जो भगवंत आहे तो स्वयंप्रकाशी आहे, तरी देखील आम्ही त्याला निरांजनाने ओवाळतो. आम्ही त्याला समजतो की त्याच्याकडे अंधारच आहे, सगळा नाही आहे त्याच्याकडे अंधार, तो स्वयंप्रकाशीच आहे. त्याला काही भूक लागायचा प्रश्नच नाही आहे. खरं म्हणजे तोच सगळ्यांना देतो आहे, इतकं त्याच्याजवळ आहे, आम्ही त्याला भोग चढवतो. त्यामुळे आम्ही देवाला आमच्यासारखं मानतो, पण प्रत्यक्षात तो कसा आहे, तो शाश्वत आहे, निर्गुण आहे, निराकार आहे, स्वयंभू आहे, सगळं 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 त्याच्याजवळ आहेच. पण आम्ही मात्र त्याच्याजवळ आहे आणि नाही अशा ह्याच्यात त्याला बसवतो. या परब्रह्माची ही जी शक्ती किंवा माया, आत्ता म्हटलं शारदा म्हटलं, ही जर पण कल्पना केली तर हे आपल्याला या शब्दावरून त्या परब्रह्माला वेगवेगळी नावं दिली जातात. ते गुण त्याला दिसले की ते नाव त्याचं, म्हणून मग त्याला गुणसाम्य असं म्हटलं किंवा गुणमाया असं म्हटलं. की जी शक्ती आहे त्या परब्रह्माची शक्ती आहे, दोन्ही एकच आहे. पण त्या परब्रह्माच्या शक्तीला जसं असतं ना की त्या हत्तीची गोष्ट सांगतात, 4 आंधळे आणि हत्ती, मग त्या हत्तीचं वर्णन आंधळे करतायत, त्यांच्या जे काही हाताला लागलं त्याप्रमाणे त्या हत्तीचं वर्णन, तसं त्या परब्रह्माचं वर्णन आहे. तो त्रिगुणांमध्ये दिसला की आम्ही त्याला गुणक्षोभिणी गुणमाया असं त्याला म्हणणार. निश्चल आहे, आकाशासारखं निश्चल आहे, पण असं दिसतं की आकाशात पण ढग येतात आणि आकाशातले ढग जातात. तसं आहे निश्चल परब्रह्मातसुद्धा मूळमाया उत्पन्न होते आणि मूळमाया निघून जाते असं आम्ही वर्णन करतो. हे जे तिचं शक्तिरूप आहे, मग त्याला आम्ही षडगुणेश्वर म्हटलं किंवा त्याला अर्धनारी नटेश्वर म्हटलं. ही सगळी जी नावं आहेत ती त्या त्या गुणाला पाहून दिलेली नावं आहेत, पण मुळातलं सगळं परब्रह्म एकच आहे. त्या परब्रह्माला आपल्याला नीटपणानं समजून घेता येत नाही, म्हणून त्याचा जो जो गुण आहे त्या गुणांच्या अर्थाने आपण त्याला वेगवेगळी नावं ठेवली, अशी त्याची अनेक नावं आहेत. असं त्या प्रत्येक ओवीचा जे वाचून आलेले आहेत समास, त्यांना माझ्या बोलण्याचा अर्थ पटकन कळेल किंवा घरी गेल्यावर तुम्ही वाचलात तरी तुम्हाला कळेल की प्रत्येक ओवीमध्ये त्यांनी दिलं आहे की तो गुण परब्रह्माचा, त्याप्रमाणे त्याचं नाव आहे. आणखी या मूळ मायेमध्ये आदिशक्ती आहे, शिवशक्ती आहे वगैरे वर्णन केलं. म्हणजेच
चांगले गुण. शक्ती आहे याचा अर्थ काय, सत्वगुण म्हणूया किंवा रजोगुण म्हणूया. रजोगुण पण काही वाईट नाही आहे. तर रजोगुण आणि सत्वगुण गुप्तपणे त्याच्यात असतात, म्हणून त्याला गुणक्षोभिड किंवा महत्तत्व असं पण नाव दिलेलं आहे. ही सगळी परब्रह्माची 11 ओव्यांमध्ये नावानिशी माहिती समर्थांनी आपल्याला दिली. आणि मग ही मूळ माया ही परब्रह्माचीच शक्ती आहे असं आपल्याला दाखवून दिलं. आता आपल्या लक्षात येईल की आपण अगदी आपल्यापुरता पिंडाचा विचार केला, कारण लगेच पुढल्या 12व्या ओळीपासून त्या पिंडाचं उदाहरण समर्थांनी दिलंच आहे. तर पिंडाचा विचार केला तरी आपल्याला कळेल की आपल्याजवळ असणारी जी शक्ती आहे ती सगळी शक्ती आपण कितीही जरी म्हटलं मी कमावली आहे तरी आपण नाही कमावलेली आहे, ती ईश्वराने आपल्याला दिलेली शक्ती आहे. आणि म्हणून मग आपण तुलना करतो ना की आपल्याच वयाच्या एखाद्या व्यक्तीला आपल्यापेक्षा कितीतरी अधिक काही काही चांगलं करता येतं, किंवा दुसरं टोकपण असं आपल्यापेक्षा याच वयाचे असताना मंडळी गलित गात्र पण झालेली आपण बघतो. मग ती सगळ्यांना का शक्ती सारखी नसते? ईश्वरांनी सगळ्यांना सारखंच दिलं आहे ना, मग का नसते? त्याच्यासाठी म्हणून त्याला जी नावं दिलेली आहेत तर परब्रह्माने सगळं सारखं दिलं आहे. पण गुणक्षोभिड ज्याला का म्हणायचं, कारण त्या त्या गुणांप्रमाणे त्या त्या शक्तीचा वापर किंवा त्याचा उपयोग कमी जास्त झालेला असतो. हा शिवशक्तीचा अर्थ आपण लक्षात घ्यायचा. आता बोलता बोलता मी पिंडी ते ब्रह्मांडी म्हटलं. समर्थाने त्याचं उदाहरण 12व्या ओळीमध्ये घेतलं आहे की याचं पटकन आपल्याला समजूत पटावी म्हणून कळेल की आपण पिंडावरून ब्रह्मांडाचा विचार करतो, छोट्यावरून मोठ्याचा विचार करू शकतो. तसं ब्रह्मांडावरून पण पिंडाचा विचार करता येतो की हे सगळं जर परमात्मा आहे तर त्या सगळ्या परमात्म्याचं प्रत्येकाजवळ ते रूप आहेच. किंवा मग अशी म्हटलं तसं स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाता येतं किंवा सूक्ष्माकडून स्थूलाकडे जाता येतं. पण या सगळ्याला समजून घ्यायला आपल्याला विचार करायला हवा, चिंतन ज्याला म्हणतात ते करायला हवं. शिवशक्तीचा उलगडा व्हायचा असेल तर शांतपणानं आपल्याला विचार करायची की आपला देह, तो देह चालवणारी ती आतली शक्ती किंवा बाहेरची शक्ती, त्या दोन्ही शक्तीचा आपल्याला होणारा उपयोग. आपण जन्माला आलो तेव्हा केवढे होतो, आता आपण केवढे आहोत, किती काय आपल्याला राहायचं आहे, हा देह म्हणजे नेमकं काय आहे, मग शाश्वत असणारं काय आहे, असा विषय चिंतनाला घ्यायचा, विचार करायचा. मग समर्थ म्हणतात की ह्याचा उलगडा आपल्याला होईल. वेगळं काही सांगायची आवश्यकता नाही आहे. पण तरीसुद्धा असं जरी त्यांनी म्हटलं तरी आपल्यावर सोडून नाही दिलं. आपण करू विचार न करू, पुस्तक मिटलं की आपला विचार जातो, स्थलत्याग होता सवेची जाते. म्हणून मग त्यांनी लगेच पुढे उदाहरण दिलं की मी म्हणतो आहे काय आहे, तर लगेच पुढल्या 2-3 ओव्यांमध्ये एक अगदी निसर्गातलं साधं सोपं वाटलं उदाहरण दिलं की बी असते. समजा आपण म्हटलं की कोय आहे आंब्याची, आणि त्या आंब्याच्या कोयीमध्ये सबंध हापूस आंब्याचा वृक्ष साठवलेला आहे. तसं पाहायला गेलं तर वाक्याचा अर्थ विचार घेतला तर त्या एवढ्याशा कोयीमध्ये एक भलं मोठं वृक्ष त्याच्यात सामावलेलं आहे. म्हणून एखाद्याने ती कोय फोडली तर त्याच्यात दिसणार आहे का? नाही दिसणार. ती कोय फोडून काही त्याच्यामध्ये वृक्ष असं दिसणार नाही. त्याला योग्य पद्धतीनं त्याला जमिनीमध्ये त्याचं हे करावं लागेल, त्याला पाणी घालायला लागेल, खत घालायला लागेल, त्याला वाढवावं लागेल. आणि मग वाढलं की त्याला जी फळं येतील त्या फळामध्ये पुन्हा बीजच असेल. हे जसं आहे तसं ते आपल्याला सांगतायत की बी पेरावं लागतं, उगवावं लागतं, वाढवावं लागतं, मग त्याला फळ येतं. पण फळ फोडलं, ते फळ फोडलं तर बी निघेल, ती बी फोडली तर हे सगळं येणार नाही. या आंब्याच्या कोईत सगळं आहे म्हणून कोणी शहाणपणा केला तर त्याच्यातून काही मिळणार नाही आहे. म्हणून ते सांगतायत की तसंच आहे की पिंडामध्ये नर नारी हा भेद नाही. परमेश्वराने जे निर्माण केलं ते निर्माण करताना त्याच्यामध्ये हा भेद नाही आहे. या कारणाने आपल्याला कळेल की मूळ मायेला सुद्धा भेद नाही. शिवशक्ती एकच आहे, मूळ मायेत कसलाही भेद नाही. अर्धनारी नटेश्वर म्हणा, काय मूळ म्हणा, परब्रह्म म्हणा, माया म्हणा, हे सगळं एकच आहे हे लक्षात घ्यायचं. उदाहरण काय तर बीजाचं, बी एकच आहे पण त्या बीजाला काहीतरी प्रक्रिया केल्यानंतर येणाऱ्या फळामध्ये ती बी मिळणार आहे. असं डायरेक्ट त्याच्यातून काही मिळणार नाही. तसं मूळ मायेमध्ये अनेक कल्पना बीज रूपानं असतात. हे जसं उदाहरण आहे तसं ही जी काही मूळ माया आहे, जे काही परब्रह्म आहे, त्याच्यात विविध कल्पना बीज रूपानं आहेत. आणि त्या बीज रूपानं असणाऱ्या कल्पना अशा वेगवेगळ्या पद्धती येतात. जे काही 84 लक्ष योनी जीव आहेत, मुंगी डासापासून हत्तीपर्यंतच्या सगळ्या यांना वेगवेगळं रूप कसं येतं, तर मूळ ते एकच आहे, परब्रह्मच आहे. ते परब्रह्म वेगवेगळं रूप आपल्याला देतं. बीमधून जसं अंकुर फुटतो, पानं फुलं वृक्ष होतात, तसं कल्पनेतून अनेक गोष्टी ह्या बाहेर येतात. आता कल्पनेतून म्हणायचं आणि मग आपल्याला अजून खूप खोलवर शिरलं, गीतेत शिरलं किंवा कळेल की नाही, हे
त्या त्या जीवाचा पूर्वजन्म, त्याचे सत्वरजतम, त्याची कर्म, हा सगळा येईल. पण आज आपल्याला त्याचा विचार करायचं कारण नाही. आज आपण एवढाच विचार करणार की ही जी काही परब्रह्म आहे, ह्या परब्रह्माच्या ठिकाणाहून सगळ्या जीवांना निर्माण करता येतं. पण त्याच्यात जी विविधता असते ती यामुळे असते. कल्पनेतून अनेक गोष्टी व्यक्त होतात. याचा अर्थ आपल्याला आणखीन सोपा करायचा झाला तर दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये तो मूळ परब्रह्म आहे. म्हणजे आत्ताच्या उदाहरणामध्ये आपण पान बघितलं तरी म्हणायचं की ती मूळ बी आहे बरं का त्याच्यात. फूल बघितलं तरी म्हणायचं ते मूळ बीज आहे बरं का त्याच्यात. फांदी बघितली तरी म्हणायचं ते बीज आहे बरं का त्याच्यात. कारण मूळ बीजच आहे, त्याची वेगवेगळी रूपं आहेत. तसं आपण सगळेजण मूळ परब्रह्म आहोत, आपण सगळे वेगवेगळे रूपं आहोत. असं झाडाचं उदाहरण देऊन समर्थाने आपल्याला पटवून दिलं. आणि मग सांगितलं की ह्याच्यामध्ये स्थूल सूक्ष्म काय तुमचं परब्रह्म किंवा त्याच्यापासून शक्ती आहे, काही वेगळं नाही आहे, सगळं एकच आहे शिवशक्ती. कल्पनेतून ही सगळी सृष्टी निर्माण झाली आहे. बरं, वेदांनी पण हे मान्य केलेलं आहे. वेदही म्हणतात की सगळी सृष्टी कल्पनेतून निर्माण झालेली आहे. आता कल्पनेतून निर्माण झाली पण कल्पना दिसत नाही. बीजातून वृक्ष निर्माण झाला, बीज दिसत नाही, त्याला काढून घ्यावं लागतं. त्या कल्पना दिसत नाही पण कल्पनेतून हे विश्व निर्माण झालं असं वेद सांगतात. ती गोष्ट आपल्याला मान्य होते. याचा अर्थ आणखीन असा आहे की सूक्ष्म दिसत नाही, स्थूल दिसतं. आपल्याला स्थूल दिसतं आहे, आतलं सूक्ष्म दिसत नाही. कल्पना दिसत नाही, सृष्टी आपल्याला दिसते. जीव म्हणजे देह दिसतो, त्यातला ब्रह्म किंवा आत्मतत्व आपल्याला दिसत नाही. जीवाचे अनेक अनेक जन्म होतात, त्याला असं निरनिराळे आवरण म्हणतात तशी येतात, परंतु त्याला त्या सूक्ष्माचं आकलन होत नाही. आपला होतं ना असं की आपल्याला आधीचे जन्म, तो श्रीकृष्ण ह्याला सांगतो शरपंजरी पडलेल्या भीष्माला की मला तुमचे आणि माझे सगळे आधीचे आणि नंतरचे जन्म दिसत आहेत, तुम्हाला दिसत नाही. म्हणून तुम्हाला प्रश्न पडला आहे की मी असं काय पाप केलं म्हणून मला असं शरपंजरी पडावं लागलं. त्यामुळे आपल्याला सूक्ष्म दिसत नाही. आपण कुठून आलो, असे का आलो, कुठं जायचं आहे, हे याची उत्तरं आपल्याजवळ नाही. कारण अनेक अनेक जन्म आपले झालेले आहे, त्या सूक्ष्मामध्ये जायची आपल्याजवळ ताकद नाही. सगळं गूढ आहे असं आपल्या लक्षात येईल. 20व्या ओवीपर्यंत समर्थांनी हे सगळं वर्णन केलं आणि पुढे ते आपल्याला सांगतायत की आता याचाच अर्थ असा आहे की ही जी काही कुठल्याही गोष्टीची निर्मिती होते, त्या निर्मितीच्या साठी लागणारी जी वासना आहे, वाईट अर्थाने घ्यायचा नाही हा शब्द, तो जो वासना आहे त्या वासनेमध्ये फरक नाही. समर्थ मोठे उत्तम शिक्षक आहेत, त्यामुळे वासना ही सर्वांजवळ सारखीच असते. वासनेतून निर्मिती होते, वाईट काहीच नाही याच्यामध्ये. त्या वासनेतून निर्मिती होते आणि कळेल असं उदाहरण लगेच पुढल्या 4 ओव्यांमध्ये समर्थांनी दिलं. समर्थ स्पष्टपणाने सांगतात की पुरुषाची वासना आणि स्त्रीची वासना, वासनेत फरक नाहीच, निर्मितीत नंतर फरक आहे. वासना एकच, ती वासना दिसत नाही आहे, आपण कल्पना करू शकतो, पण त्या वासना एकच आहे. त्या एकाच वासनेतून निर्माण झालेली गोष्ट जी आहे ती वेगवेगळी आहे. त्याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष हा भेद आहे, पण वासनेमध्ये भेद नाही. म्हणून आपलं हे सगळं जे काही संबंध सृष्टीचं जीवन चाललं आहे ना, ते त्यामुळे चाललं आहे. अगदी पशुपक्षी प्राण्यांमध्ये सुद्धा आपल्याला कळेल. कधी कधी आपल्याला वाटतं आपल्याला सगळेच कावळे सारखे दिसतात. अभ्यास करणाऱ्याला नर कावळा नारी भेद कळतो की हे कोण आहे ते, आपल्याला की कळत नाही. कदाचित त्या कावळ्यांना सुद्धा माणसांमधला फरक कळत नसेल, पुरुष कोणता आणि स्त्री कोणते. हल्ली तर नाहीच कळणार, कारण सगळ्यांचा बाह्यवेश सारखाच असतो, तो भाग वेगळा, पण असं घडू शकेल. त्यामुळे वासना एकच आहे, नंतरचा जो आहे तो सगळा नंतरचा भेद हा दिसून येतो. त्यामुळे शिवशक्ती एकच आहे, त्याच्या निर्मितीनंतरचा भेद वेगळा येतो. त्या सामान्य उदाहरण देऊन समर्थांनी ही गोष्ट आपल्याला पटवून दिली की वासनेमध्ये स्त्री पुरुष हा भेद नाही. देहसंबंधापुरता देह असतो आणि देहसंबंध संपला की पुन्हा भेद नाहीच, तेवढ्यापुरताच तो भेद आहे. आधीही नाही आहे आणि नंतरही नाही आहे, अशा प्रकारचा विचार सांगितला. आणि मग पुढल्या शेवटच्या 4 ओव्यांमध्ये त्यांनी असं म्हटलं की या सगळ्याला असं बांधून ठेवण्यासाठी एक प्रकारची गोष्ट ह्या सगळ्या जीवांमध्ये भगवंतांनी दिलेली आहे. काय दिलं आहे त्यांनी, तर त्यांनी असं म्हटलं की आई मुलाचं नातं, हे जे काही वात्सल्य आहे एकमेकांच्या नात्यांनी त्यांनी बांधून ठेवलेलं आहे, त्या सगळ्यामुळे
प्रपंचाचं प्रेम एकमेकांच्यात निर्माण होतं आणि ते मंडळी अशी एकमेकांच्यात बांधली जातात. काय त्या जीवांना कळतं हो, त्या घरट्यामध्ये एवढीशी पिल्लं असतात, अजून त्याला उडता येत नसतं, कुठून कुठून ती दोघं जणं जातात, एवढं काही गोळा करतात, एखादं किडा, आणि तो बरोबर चोचीत आणून भरवतात. हे सगळं कुठून येतं? तर भगवंतांनी हे सगळं प्रेमाच्या रूपांनी बांधून ठेवलेलं आहे आपल्या सगळ्यांना. फक्त माणसाचं नाही, उलट माणसाला बुद्धी जास्त आहे ना, तर माणसांनी ते प्रेम बिम सगळं संपवून टाकलं आहे, नाही तर वृद्धाश्रम काढलेच गेले नसते. पण बाकी उर्वरित आपण सगळ्या सृष्टीमध्ये पाहिलं तर या प्रेमाने बांधली गेलेली एक मंडळी. मग योग्य पद्धतीने त्यांना उडायला लागल्यावर मग त्यांचं ते जातात, स्वतंत्र होतात. पण तोपर्यंत किती काळजी घेतात. असं जर आपण पाहिलं सृष्टीकडे तर आपल्या लक्षात येतं की परब्रह्माने प्रेमाच्या साह्याने हे सगळ्यांना बांधून ठेवलेलं आहे. मग त्याच्यामध्ये एकमेकांबद्दलचा विश्वास आहे, एकमेकांबद्दलचं आनंदाचा संतोषाचा भाग आहे, एकमेकांना जबाबदारी कळते, कुणी काय काम करायचं ते समजतं. अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी भगवंतानी ह्या जीवांना देऊन पाठवलेल्या आहे. गीतेमध्ये जरा वेगळ्या पद्धतीने आपण म्हणतो की दैवी गुण भगवंतानी आपल्याला दिलेले आहेत. तसं हे भगवंतानी आपल्याला सगळं देऊन पाठवलं आहे. खूप मोठी युक्ती भगवंतानी याच्यामध्ये केली आहे आणि आपल्याला जीवांना असं बांधून ठेवलं आहे, एकमेकांमध्ये गुंतवून ठेवलं आहे. वास्तविक आता लक्षात आहे की शिवशक्ती भेद नाहीच आहे, दोन्ही एकच आहे. समजुतीसाठी आपण ह्या दोन गोष्टी केली आहेत. नरनारी म्हटलं आहे, प्रकृती पुरुष म्हटलं आहे, असं सगळं समजुतीसाठी केलं आहे. पण श्रोत्यांनी लक्षात घ्यायचं, समजून घ्यायचं अशी विनंती पण शेवटच्या ओळीमध्ये समर्थांनी आपल्याला केली. आता लक्षात आपल्याला असेल की एवढं जर सगळं हे आहे तर या शिवशक्तीमध्ये भेद नाही, म्हणजे परमेश्वर एकच एक आहे, सगळीकडे ईश्वर भरलेला आहे. तो परमात्मा आपल्याला दिसावा म्हणून काही उपाय पण भगवंतांनी आपल्याला सांगितले की कुठे बघाल. आधी सांगितलं निर्गुण निराकार आहे, दिसत नाही कुठे वगैरे वगैरे मान्य आहे. पण तरी समजून कसं घ्यायचं की त्यांनी जर हे सगळं एवढं निर्माण केलं आहे तर त्याला मी शोधू कुठे? तो भगवंत दिसावा याच्यासाठी काय करायचं? जसं असतं ना, लहान मुलाला जेव्हा आपण अक्षर शिकवतो, अक्षर ओळख देतो, तेव्हा आधी मोठं मोठं शिकवतो. पाटीवर किंवा फळ्यावरती मोठं अक्षर काढावं लागतं, श्री गणेशा आधी मोठ्या अक्षरात. मग ते बघून बघून तो पाटीवर, मग कागदावर, मग हळू, म्हणजे आपल्याला पण असं आधी मोठं आणि मग छोटं अक्षर असं आपलं पण होतं. तर तसं ते आपल्याला सांगतात की आधी मोठं दाखवायचं, स्थूल दाखवायचं, मग हळूहळू छोटं कळतं. आधी तक्त्यावरची अक्षर दाखवायची, त्या अक्षराच्या आकारासाठी लागणारा काहीतरी शब्द योग्य त्याचं चित्र दाखवायचं, त्याच्या साह्यानं आपल्याला त्या अर्थाचा बोध होईल असा पण प्रयत्न करायचा. म्हणजे जे लिहितो आहे, जे बोलतो आहे त्याचा अर्थ पण काय तो आपल्याला कळेल. आणि मग हळूहळू छोट्या अक्षराकडे, ही एक बाळबोध पद्धत आहे. अक्षर ओळख मुलांना करून देण्याची ही एक पद्धत आहे. अगदी तीच पद्धत भगवंताच्या इथे सुद्धा वापरायची की सहज सोपं सोपं काय आहे तर आपल्याला वात्सल्य कळतं, प्रेम कळतं, दया कळते, भक्ती कळते. तर या साह्याने आधी भगवंत शोधायचा. भगवंत काही लगेच स्थूलाकडे देता येईल की अत्यंत दयाळू आहे भगवंत, ते आपल्याला पटकन काय. कसं आहे, आई जशी दयाळू आहे की वेळप्रसंगी दणका घालेल पाठीत, पण तिचं प्रेम आहे, त्या प्रेमापोटीच ती हे करणार, आपल्या भल्यासाठीच ती हे करणार. असं वात्सल्य रूपाने भगवंताकडे बघायचं, सहज समजणारा असा हा भगवंत आहे. त्याला आधी पाहिजे कुठे शोधायचा भगवंत असा जर प्रश्न विचारला तर शिवशक्ती एकच आहे म्हणताय, मग कसं शोधायचं तर त्याला सोपं करून पाहायचं. मग अशी असं म्हटलं की रावणात्मक देव आहे असं बघायचं झालं तर काय करायचं तर त्याच्यातली दया फक्त पाहिजे, त्याच्यातलं फक्त त्यांनी केलेली तपश्चर्या पाहिजे, बाकी काही पाहायचं नाही. मग आपल्याला तो पाहायला वेळ लागणार नाही, देव कळायला वेळ लागणार नाही. साधं साधं सोपं जे आहे तर तो परमेश्वर आपल्याला कळेल. म्हणजे आईच्या ठिकाणी असणारं जे वात्सल्य आहे ते सहजपणानं आपल्याला जर कळलं, तसं घडत नाही का पुन्हा पुन्हा उदाहरण द्यायचं. त्या आईचं वात्सल्य ठराविक वयापर्यंतच मान्य होतं आपल्याला, पुढे पुढे काही आपल्याला कळत नाही. नातेसंबंधात बदल होतो, आपल्या विचारांत बदल होतो, काय जे घडतं ते घडतं. आणि म्हणून त्याच्यानंतर आपल्या चौकटीमध्ये आईचं स्थान असं मागे पडतं, अन्य सगळ्यांची स्थानं पुढे पुढे येतात वगैरे वगैरे. त्यामुळे याही गोष्टी आपल्याला कळतात. ईश्वर अगदी असा समोर जरी उभा राहिला तर आपल्याला तो ओळखता येणार आहे का तर ह्या फक्त वात्सल्य रूपाने आपण समोर पाहिला तर आपल्याला कदाचित ओळखता येईल असं म्हटलं. या दोन्ही कसं असतं व्यवहारात आपल्याला अनेक उदाहरणं देता येतील. छान उदाहरण दिलं आहे, अग्नीने पाय भाजतो, चुकून असू दे नाही तर काही, अग्नीवरती पाय पडला तर पाय भाजतो. त्यामुळे अग्नीचं हे एक रूप आपल्याला माहिती आहे की अग्नीवरती जर आपण चुकीनं किंवा काय केलं तर आपल्याला त्याचा त्रास होणार आहे.
पण जर का दुसऱ्या कुठल्या कारणानं आपला पाय सुजला तर त्याच अग्नीने शेकवलं तर सूज कमी होते. या अग्नीच्या रूपात ही दोन्ही रूपं आहेत, त्यातलं आपण कुठलं ओळखायचं. अशा पद्धतीने या सगळ्या विश्वाकडे पाहण्याची दृष्टी आपल्याला हवी. कुठलीच गोष्ट वाईट नाही आहे हे सांगण्यासाठी ते उदाहरण दिलं. त्याचा योग्य पद्धतीने आपण उपयोग करून घेतला पाहिजे. नाही तर मग आपल्याला सगळं जग वाईटच दिसेल. तर असं होऊन चालणार नाही. म्हणून ते आपल्याला निरनिराळी उदाहरणं देऊन पटवणार आहेत आणि भगवंत हा सगळ्यामध्ये कसं आहे ते आपल्याला सांगणार आहेत. आता म्हणून आपण म्हटलं की आई म्हणजे परमेश्वर. सुरुवात करताना सोपं काय तर आईचं उदाहरण दिलं होतं ते आपल्याला पटकन पटतं, कारण त्याचा आपला सहभाग जास्त असतो. म्हणून मग हळूहळू वाढवायचं कसं तर माता पिता शिक्षक गुरु आणखीन कुठला कलेमध्ये शिकवणारा कोणी असेल तर तो सद्गुरू, असं करत 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 मग राष्ट्र भारतमाता वगैरे वगैरे जायचं. असं सगळं जे की आहे सर्वांमध्ये परमेश्वर बघायचं. आपण मग ध्रुवाचं उदाहरण देतो, नचिकेताचं उदाहरण देतो. त्यांना प्रत्यक्ष परमेश्वर दिसला, त्याला परमेश्वराने अगदी आढळ पद दिलं वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी सांगतो. अगदी लहान वयामध्ये त्यांना ईश्वराची भेट झाली. सर्वसामान्य तुमचं आमचं काय तर आपण फक्त या गोष्टीच ऐकणार का? त्या ध्रुवानी परमेश्वरासाठी किंवा नचिकेतानी परमेश्वर मिळवण्यासाठी जे काही केलं ते आम्हाला काही शक्य नाही आहे. म्हणून आपण त्यांची उदाहरणं म्हणून घेतो. पण आपल्या लक्षात आलं की असा परमेश्वर भेटू शकतो. तुम्हाला सामान्यांना एवढी क्षमता नसल्यामुळे आपल्याला नाही भेटणार, पण असं केलं तर भेटू शकतो. अशी उदाहरणं आहेत. येशू ख्रिस्ताला एकाने विचारलं की या देवाच्या राज्यात कोणाला प्रवेश मिळेल? म्हणजे ध्रुव नचिकेत की सगळे होणार नाहीत ना, मग आम्हाला मिळणार की बघायला. त्या क्षणभर त्या येशू ख्रिस्ताने विचार केला आणि चटकन एक लहान मूल जवळ होतं त्याला टेबलावर उभं केलं आणि त्याला म्हटलं की या मुलासारखे जे असतील ना त्यांना देवांच्या राज्यात प्रवेश मिळेल. येशू ख्रिस्ताचं उत्तर लक्षात घेण्यासारखं आहे की याचा अर्थ आहे की या लहान मुलांमध्ये परमेश्वर आहे. त्या लहान मुलांमध्ये असणारी निरागसता आहे ना, त्या निरागसतेमध्ये ईश्वर आहे. तो ईश्वर तसा आहे, त्याच्याजवळ तुमचा आमचा असा भेद नाही आहे. तो जसा जसा मोठा होतो तसं तुझं माझं करायला लागतो आणि मग गडबड होते. म्हणून त्याने येशू ख्रिस्ताने आपल्याला ईश्वर कुठे दिसेल तर अशा ठिकाणी ईश्वर दिसेल. आपल्या अंतःकरणामधला हा माझा तुझा भाव गेला तर आपण ईश्वरच आहोत. म्हणजे आपण आहोतच ईश्वर, पण आपण त्या ईश्वराच्या ऐवजी काय करतोय तर ते क्रौर्य आपलं वर येत आहे. रावणच का दिसतोय तर रावणाची तपश्चर्या बघतच नाही, आम्हाला क्रौर्य रावणाचं दिसतंय. म्हणून समर्थ मुलांबरोबर विट्टीदांडू खेळायचे. खरं तर आता एवढा मोठा संत पदवीला पोचलेला माणूस आणि मुलं आपली रस्त्यात विट्टीदांडू खेळतात तर खेळायचं का, बरं दिसतं का हे असं. त्यामुळे कोणीतरी त्यांना म्हटलंच की तुम्ही का असं विट्टीदांडू खेळतात. मग समर्थांची एक स्फुट जे अभंग आहेत त्याच्यामध्ये वये पोर ते थोर होऊन गेले, वये पोर ते थोर होऊन गेले, वये थोर ते चोर होऊन गेले. किती थोडक्या शब्दात सांगितलं की अरे वय वाढलं असलं तरी जर का असं वागलं ना तर ती माणसं थोर झाली. विवेकानंदांनी तरुणांना सांगितलं की ते काय देवदर्शन वगैरे सगळं राहू दे, आधी 2 तास फुटबॉल खेळायला जा. आधी फुटबॉल खेळा, तुमचं वय आत्ता फुटबॉल खेळायचं आहे, देव कधी बघा दिसायचं ते दिसेल. आता असं म्हटल्यावर लोक म्हणजे काय हे असं काय असं यांना कालीमातेचं दर्शन झालं आहे, यांनी ध्यानधारणा केली आणि आम्हाला सांगतात फुटबॉल खेळ. ते कालीमातेचं दर्शन व्हायला, तो ईश्वर कळायला तुमच्याजवळ शक्ती पण असली पाहिजे, बुद्धीची शक्ती असायला हवी, तेवढं ध्यानधारणा करण्यासाठी लागणारी सगळ्या प्रकारची शक्ती असायला हवी. हे बरोबर स्वामीजीला माहीत होतं. म्हणून कुणाला काय सांगायचं हे त्याला बरोबर कळलं होतं. म्हणून समर्थ म्हणाले की मुलांच्यामध्ये राहायचं. असं मुलांच्याबरोबर राहिलं तर मी काय सांगतो ते मुलं ऐकणार आहेत ना. त्यामुळे वयाने जरी मोठं असलं तरीसुद्धा ती मंडळी थोर होतात जी असं वागतात आणि वय वाढतात आणि नुसतं वय वाढूनसुद्धा असं जर केलं नाही तर त्याला लोक चोर म्हणतात. ते आता थोर चोर वगैरे वगैरे यमकासाठी काही जुळवलं असलं तरी सोडून देऊया. मुद्दा काय तर वय वाढलं तरीसुद्धा ईश्वर बघायचं असेल तर आपल्याला कुठे दिसेल ते तरी सांगितलं. आणखीन त्यांनी आपल्याला जसं सूर्याला आपण मित्र म्हणतो किंवा ह्या सगळे जे काही चराचर जी सृष्टी सगळी म्हणतो आहे त्या सृष्टीचा जो आधार म्हणून आपण त्या परमात्म्याला म्हणतो की परमात्म्याने सगळी सृष्टी निर्माण केली असं म्हणतो. आणि असं म्हणताना त्याचं जे काही दिवस म्हटला तर अगदी सकाळचा उषःकाल, मग थोडा प्रभातकाळ, दुपार, संध्याकाळ असं जे सगळं होतं त्या प्रत्येक वेळेमध्ये त्या सूर्याचं रूप परमात्म्याचं दिसतं का?
सकाळच्या वेळेत ठीक आहे, अगदी आपण दिसला की लगेच नमस्कारसुद्धा करतो, कारण तेव्हाची त्याची ती कोवळी किरण आहे. खरं तर त्याच्या प्रत्येक त्या सूर्याच्या याच्यामध्ये विशेष गुण आहेत, त्याच्यावर ही सगळी सृष्टी चालते आहे. पण आपल्याला फक्त तो सकाळचा जो सूर्य आहे ना, प्रभातकाळी, त्यावेळेला आपण नमस्कार करतो आणि त्याला आपण अर्घ्य देतो, कारण ते जे रूप आहे ते आपल्याला सहन होणार आहे. बाकीचं जे रूप आहे ते हवं आहे, पण ते आम्हाला सहन होणारं नाही आहे. तसं आपल्याला आहे की कुठलं रूप आहे, आईचं वात्सल्याचं रूप आहे, तर सगळ्या विश्वामध्ये वात्सल्य भरलेलं आहे. रावणामध्ये पण ते सगळं आहे, असं सगळं आम्हाला दिसू शकत नाही. याचं कारण ती दृष्टी आम्हाला नाही आहे. सगळ्या प्राण्यांची उदाहरणं आपल्याला त्यांनी दिले की काय होतं, त्या ज्ञानेश्वर माऊलीने रेड्याच्या तोंडी वेद वदवले असं आम्ही म्हणतो. आणि आम्हाला जाताच्या एखाद्या तरुण मुलांनी असं म्हटलं, अहो तुम्ही काहीतरी काय सांगता, शक्य आहे का, तर आम्ही त्याला नाही, त्याच्या प्रश्नाला उत्तर देऊ शकत नाही. मग लक्षात असं येतं की हे जे सगळं आहे म्हटलं तर हे शक्य आहे का, तर हो आहे, कारण सर्वांभूती असणारा ईश्वर माऊलीला बरोबर कळलेला आहे. त्यामुळे त्यांनी त्याला त्या रेड्याकडे रेडा म्हणून नाही पाहिलं. आणि मग लोक काही अर्थ लावतात बरं का, रेडे नावाचा माणूस होता, त्या वेद त्याची शिकले होते आणि त्यांनी ते वेद म्हटले, असं काहीतरी असणार, तुम्ही काय धरताय असं काहीतरी बोलतात. त्याच्या शिरायला नको आपल्याला. तर सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत परमात्मा आहे असं जर एकदा झालं, मग गंगा असू दे, सागर असू दे, झाडं असू देत, अग्नी असू दे, गाय असू दे, काहीही असू दे, या सगळ्यामध्ये ईश्वर आहे अशी दृष्टी ज्याला झालेली आहे त्याला हे काही अशक्य नाही आहे, त्याला हे आहे. आणि हे फक्त आपण ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या तोंडून वेद वदवले यासारखी जी उदाहरणं आहेत त्या उदाहरणांच्या साह्यानेच पटवून घेऊ शकतो. आपल्याजवळ ती शक्ती नाही म्हणून ते घडलंच नाही असं म्हणण्याचं काही कारण नाही आहे. खूप सारी उदाहरणं आपल्याला दाखवतात. नुकतंच आपल्याला आत्ता व्हॉट्सॲपवरती त्या शुभ्रक घोड्याची कथा आली, सगळ्यांनी ती कथा पाहिली असेल कदाचित. मला अगदी ती लक्षात आलं की अरे हे आपल्या इतिहासात शिकवलं जात नाही, पण आपण हे लोकांना सांगितलं पाहिजे. त्या कुतुबुद्दीन ऐबक जो होता, त्या कुतुबुद्दीन ऐबकाने त्या कुंवर सिंगला पकडलं आणि त्याचा तो शुभ्रक घोडा होता आणि कुंवर सिंगला पकडून त्यांनी लाहोरला नेलं, शुभ्रक घोड्याला पण लाहोरला नेलं. काही दिवसांनी काय झालं, कुतुबुद्दीन तरुण आहे त्यामुळे त्या कुंवर सिंग तरुण आहे, त्या कुंवर सिंगाने कैदेतून पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण तो कुंवर सिंगाचा प्रयत्न फसला. आता तो प्रयत्न फसल्यामुळे कुतुबुद्दीन अधिक चिडला आणि त्यांनी त्याला फाशी द्यायचं ठरवलं. हा जो त्याचा शुभ्रक घोडा आहे ना, तो पण या कुतुबुद्दीन ऐबकाजवळ आहे बरं का. आणि ह्या गोष्टी का आता पुढल्या मुलांना सांगायच्या, इतिहासात त्या शिकवल्या जात नाहीत. त्या मुसलमान राज्यकर्त्यांच्याकडे एक खेळ असायचा, हे जे फाशी द्यायचं हिंदूंना, ते हिंदूंना फाशी दिलं की त्यांचं शिर पोलो नावाच्या खेळाने खेळायचं. आणि तो खेळ कुतुबुद्दीन ऐबकांनी त्या दिवशी मैदानामध्ये तयारी केली आणि ह्याला फाशी द्यायचं ठरलं, कैदेतून पळून जायचा प्रयत्न केला. त्यामुळे कुंवर सिंगाला ठार मारायचं ठरलं, फाशी द्यायचं ठरलं आणि त्या फाशीच्या ठिकाणी त्याला आणलं. हा पण शुभ्रक घोड्यावरून कुतुबुद्दीन आला आणि घोड्यावरच होता. आणि मग त्याला फाशी द्यायच्या वेळेला त्याच्या त्या ह्या सोडल्या, हे लोखंडीचं घातलेल्या होत्या त्या बेड्या, त्या बेड्या सोडल्या आणि हा शुभ्रक घोडा एवढा स्वाभिनिष्ठ, म्हणजे आपण रेड्याच्या तोंडी ज्ञानेश्वरांनी वेद वजवले याच्याबद्दल शंका घेतो. हा शुभ्रक घोडा एवढा स्वाभिनिष्ठ होता की कुंवर सिंगाला त्यांनी पाहिलं, आपल्या मालकाला स्वामीला पाहिलं आणि तो एवढा चवताळला की त्यांनी जोरात हुसळी मारली. त्यांनी कुतुबुद्दीन ऐबकाला खाली पाडलं घोड्यावरून आणि त्या कुतुबुद्दीन ऐबकाच्या वरती लाथांनी त्याला तुडवून ठार मारून टाकलं. हे सगळं त्या आजूबाजूला असणारे मुसलमान सैनिक गडबडून गेले, कारण ते आले होते पोलो खेळायला, ते काही तयारीने आले नव्हते युद्धाच्या, ते त्यांच्याजवळ काही शस्त्र नव्हती. आणि या घोड्याचा, या शुभ्रकाचा अवतार पाहिला आणि कुंवर सिंगनी त्या आपल्या स्वामीजवळ धाव घेतली. तो स्वार झाला आणि लाहोरपासून जो पळत सुटला तो उदयपूरला आला. आणि पुढे वर्णन असं करतात की उदयपूरला कुंवर सिंगाला त्यांनी उतरलं आणि त्या घोड्याचा पुतळा झाला, त्यांनी त्याचा प्राण सोडले. हे काय आहे, ही जी स्वामीनिष्ठा आहे कुठून आली? ही परमात्मा एक आहे. त्या परमात्मा एक असल्याच्या खुणा अशा आपल्याला पटतात अनेक गोष्टींमधून, ते कळतं. त्या शुभ्रक घोड्याची म्हणजे खरोखर आश्चर्य वाटतं की कसं काय, कोणी शिकवलं ह्याला? केवळ स्वामीनिष्ठा.
त्या वाघ्याने शिवाजी महाराजांच्या चितेत उडी घेतली याच्यावर आज तुम्ही शंका करण्याचं कारणच नाही आहे. त्या काळच्या लोकांनी महाराजांच्या पुतळ्याच्या मागे स्वामीनिष्ठ वाघ्याचा पुतळा तयार करून ठेवला. त्या माणसांनी काहीच इतिहासाचा अभ्यास केला नाही. आता कोणीही उठावं आणि काही शंका काढाव्या. असं झालं की लक्षात येतं की आम्हाला हे परब्रह्म एक आहे. सगळ्या जीवांना हे ज्ञान आहे. काही जीव ते व्यक्त करू शकतात, काही जीवांना ते व्यक्त करता येत नाही. जे व्यक्त करतात त्याची अनंत उदाहरणं आपल्याजवळ आहेत. दिसतं आपल्याला त्या लहानपणी आपण आंध्रोलिक्सच्या गोष्टी वाचलेल्या आहेत. त्यांनी भुकेलेल्या सिंहाला सुद्धा दोस्त बनवलं होतं आणि त्याची गोष्ट आपल्याला माहिती आहे. सेंट फ्रान्सिस नागांना आता सुद्धा दिसतं बघा आपल्याला. या नागाशी किंवा सर्पमित्र हे जे काय का त्यांना फक्त आपण असं म्हणतो की त्या सर्पमित्रांना भय नाही आहे, त्यांना भय नाही असं कसं ते पण माणसंच आहे. पण ते का त्यांचे मित्र झाले तर त्यांना बरोबर त्यांची फक्त पकडण्याची त्यांना किमय असं हे नाही आहे की तो सर्प मला चावणार नाही हे त्यांना पक्क माहिती आहे. परवा एका म्हाताऱ्या अगदी 80 वर्षाच्या बाईचा पण फोटो टाकले. एवढी मोठी धामण होती लांब लचक आणि तिने सहज आवाज येत होते आजूबाजूच्या तरुण मंडळींचे, आई सोड, आई नको, धरू नको. पण त्या बाईने सहजपणाने अगदी काही घाबरली पण नाही. जणू काही खरंच आपली मैत्रीणच आहे ती धामण. अशा पद्धतीने तिने जवळ उचललं, असं गळ्यात बिळ्यात घातलं, असं सगळं केलं असं आपण पाहतो. तर हे जे की आहे याच्यातून आपल्याला कळतं की सर्वांमध्ये परमेश्वर आहे. मग आपण अगदी आणखीन अलीकडे आलो तर आपण गजाननांची पोथी वाचतो. त्यांच्या ह्याच्यात कशी ती गाय बिचारी अगदी शानपैकी काहीच तिने नाही तर ती गाय तो माणूस विकायला निघाला होता, काय त्रास देते, तो घोडा तो माणूस ऐकायलाच. मग का संतांच्या जवळ हे प्राणीसुद्धा कसे शांत होतात, स्वामीनिष्ठ असणाऱ्यांना प्राणी कसे साथ देतात. मग आपण काम म्हणायचं. तर ह्याचा अर्थच असा आहे की सगळीकडे ईश्वर आहे. खरोखर आपल्या रामाने वानरांशी सख्य केलं, नाहीतर वानर होते सगळे, पण त्या वानरांशी सख्य केलं प्राणीमात्रांशी. त्या कृष्णाचं गायीशी सख्य होतं. दत्तगुरूंच्या भोवती कुत्रा गाय अशीच सगळी मंडळी आहेत. तर आपल्याला भगवंतानी दाखवले सगळ्या जीवांमध्ये परमेश्वराचा अंश आहे असं आपल्याला काय. सगळीकडे परमेश्वर आहे. त्यांच्या त्यांच्या ठिकाणी असणाऱ्या ज्या विशेष कलागुण आहेत त्याच्यात तर आहेच. म्हणजे जसं आपण म्हणतो कोकिळेला उत्तम आवाज आहे किंवा मोराला उत्तम नृत्य आहे, याच्यात तर परमेश्वर आहे. ती परमेश्वराचीच लीला आहे. तुम्ही आम्ही कितीही परिश्रम केले तरी त्या मोरासारखं नृत्य करता येणार नाही आहे, कोकिळेसारखं कूजन करता येणार नाही आहे. तर ती भगवंतानीच त्यांना दिलेली सगळी गोष्ट आहे. त्या रामाच्या काही फार बालपणाच्या गोष्टी आहेत, पण ती एक बालपणाची कावळ्याची गोष्ट रामाची सांगतात की कावळा अंगणामध्ये आला आणि तुलसीदासांच्या रामायणामध्ये फक्त कथा आहे, वाल्मिकी रामायणात की कथा नाही, पण तुलसीदास ती कथा छान रंगवून सांगतात. आणि ते म्हणतात की रामाने काय केलं, एकदा अंगणामध्ये कावळा दिसला. आता ते लहान बाळ दुडू दुडू धावणारं, मग ते कावळ्याजवळ गेल्यावर कावळा लांब पळणारच. त्यामुळे त्याला जरा वाईट वाटत होतं की आपण त्याला पकडायला जातो ते कावळा पळतोय. मग त्याच्या लक्षात आलं की थकून गेला राम, जवळ जातोय तरी मिळत नाही आपल्या हाताला. बरं कावळा असं अगदी उडून गेला नाही, त्याच्यात थोडं अंतर जात होतं. त्या कावळ्याला पण रामाचं मोठे पण माहीत असावं, हे परमेश्वर रूप आहे असं माहीत असावं. ते की जात नव्हता उडून, त्याच्या जवळजवळ होता पण त्याच्या हाताशी लागत होता. मग त्यांनी काय केलं, त्याला एक युक्ती सुचली. आत गेला आणि त्यांनी काहीतरी खाऊचा तुकडा भाकरीचा तुकडा आणला आणि मग तो कावळ्याजवळ धरला. मग थोडा कावळा जवळ येतोय. आता हे सगळं वर्णन तुलसीदास करतात. अनेक पानं या वर्णनासाठी त्याला अनेक पानं लागले. आता लगेच त्याच्याबद्दल आपण सत्यासत्य ते हे खरंच असं झालं का, खरंच असं तो कावळा जात होता का. आता हे फक्त त्या कावळ्यामध्ये सुद्धा ईश्वर रूप आहे किंवा त्या कावळ्याला सुद्धा या बाळामध्ये ईश्वर रूप कळलं, हे कळल्यापुरत्या त्या कथा असतात. अशासाठी परमेश्वर एक आहे, सगळ्या जीवांमध्ये तो आहेच आहे हे कळण्यासाठी अणुरेणू धुलीचा कण आपल्या शरीरातली प्रत्येक पेशी या सगळ्यामध्ये ईश्वर आहे कळण्यासाठी ही अशी उदाहरणं आपल्याला दिली असतात. तेव्हा आजच्या समासामध्ये आपण काय पाहायचं तर शिवशक्ती हे दोन नाहीत, ह्याच्यामध्ये भेद नाही, हे एकच आहे. विचारासाठी समजुतीसाठी आपण या दोन गोष्टी मानलेत. दशकाचं नावच मूळ प्रकृती पुरुष आहे. त्यामुळे आता आपल्याला आज कळलं की हा देह आणि त्या देहामधला ईश्वर असं वेगळं मानायचं कारण नाही. हा देह म्हणजे ईश्वरच आहे. सगळ्या जगामध्ये असणारे सगळे जीव, सगळं अचेतन आणि सचेतन. आता सुरुवात करतानाच आपण आतली शक्ती आणि बाहेरची शक्ती दोन्ही शक्ती या सचेतनाला उपयोगी पडणार आहेत. अचेतनाला ठीक आहे
त्याला बाहेरचीच फक्त शक्ती उपयोगी पडते, पण तुम्हा आम्हाला आतली पण एक शक्ती आहे, प्राणशक्ती पण आपल्याजवळ आहे. त्या प्राणशक्तीच्या, जीवनशक्तीच्या जोरावर आणि बाहेरच्या सगळ्या शक्तीच्या जोरावर आपण प्रगती करू शकतो. ते म्हणजेच ईश्वर आहे. अशा प्रकारचा विचार म्हणजे सूक्ष्मातून स्थूलाकडे म्हणा किंवा स्थूल रूपातून सूक्ष्माकडे म्हणा, असा शिवशक्तीचा विचार समर्थांनी सांगितला आहे. नेहमीच आपण कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आहे की समर्थांनी सांगितलेलं असतं एवढं, पण निरनिराळ्या मंडळींनी या सगळ्याचा अर्थ सांगताना आपल्याला या कसं पटवून दिलेलं असतं. त्यामुळे खरंच बेलसरे काय किंवा आमचे सुनील दादा काय, या सगळ्यांनी आपल्याला या अगदी कठीण वाटणारा अध्यात्मातल्या ह्या सगळ्या म्हणतात तशा संज्ञा इतक्या सोप्या करून आपल्यासमोर मांडल्या. त्यामुळे त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करूया आणि आपल्याला शिवशक्ती हे खरंच सूक्ष्म रूप काय आहे, सगळीकडे कसा ईश्वर भरलेला आहे, त्याचा आपण विवेकाने विचार करूया. हा संबंध जो समासाला पुन्हा पुन्हा आपल्याला या विषयांकडे यायचं आहे. समर्थ असं आहेत ना की एक तर समास आपल्याला या दशकामध्ये शिकायचा आहे. त्याच्यात त्याचं नावच आहे टोणपसिद्ध. म्हणजे काय, टोणपा शब्द काही चांगला नाही आहे, त्या टोणप्याचा सिद्ध केला आहे. म्हणजे वाईटात वाईट असणारा, अगदीच काही न करणारा, निर्बुद्ध असणारा, त्याला पण समर्थांनी सिद्ध करून टाकलेला आहे. तर आपल्याला काही काळजी करायचं कारण नाही. आपण नक्कीच त्याच्यापेक्षा 4 पावलं पुढे आहोत. त्यामुळे आपल्याला हे सगळं समर्थ छान समजून सांगता येतं, समजेल अशा प्रकारचा आजचा हा विषय. घरी गेला की समास वाचा, म्हणजे मग आपल्याला अधिक काही त्यातलं वाटलं की समजलं तर मला पुढच्या वेळेस विचारा. तव स्मरण संतत स्फुरणदाया माघडो, त्वदीय गुणकीर्तन ध्वनी सुरम्य करणी पडो, स्वदेश हित रक्षणा विणदुजी कथा नावडो, तुझ्या समय्या मुची तनु हि देश. जय जय रघुवीर समर्थ.